नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदावरती पाणी सोडत राज्यसभेच्या उमेदवारीला पसंती दिली। नितीश कुमार हे आता बिहारचे मुख्यमंत्री नसतील, त्यामुळे त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून बिहारची कमान कोण सांभाळणार याची कमालीची उत्सुकता आहे। नितीश कुमार यांचे सुपुत्र हे उपमुख्यमंत्री बनतील अशी जोरदार चर्चा आहे। पण आता बिहारमध्ये गेली अनेक वर्ष, गेली काही दशकं बिहारमध्ये नितीश बाबू यांची सत्ता राहिलेली आहे आणि आता अखेरीस नितीश कुमार हे राज्यसभेवरती जात आहेत। नितीश कुमारांचा मुलगा निशांत कुमार विधान परिषदेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत सर्वात आघाडीवरती आहेत। गेल्या 2 दशकांपेक्षा जास्त काळ बिहारच्या राजकारणाचं केंद्रस्थान म्हणजे नितीश कुमार असं समीकरण अवघ्या देशानं पाहिलेलं आहे। आणि आत्ताच्या घडामोडीमुळे बिहारमध्ये अर्थातच नवी राजकीय समीकरणं सुद्धा अस्तित्वात आल्याचं चित्र पाहायला मिळेल। आणि पुढच्या बातमीकडे वळण्याआधी आपण पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना सांगूयात की आता आपण कुठे आहोत। विधान भवन परिसरामध्ये आहोत। विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि त्याच परिसरातनं आपण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना थेट जिथे घडामोडी घडतात त्या ग्राउंड झिरोवरनं सगळे अपडेट्स देतो आहोत। अजित पवारांची अनुपस्थिती, अजित पवारांचं अपघाती निधन झालं।